नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताय ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव अपूर्णांकातील लेखी उदाहरणे. नाव टाका मित्रांनो पटकन. नाव काय टाकायचं आहे? अपूर्णांकातील लेखी उदाहरणे. उदाहरणे. ठीक आहे. लेखी उदाहरणे नाव टाकलं. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. हे लेखी उदाहरणे पोलीस भरतीला वारंवार रिपीट होतात आणि ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी या टॉपिकवर रिव्हिजन केलेले असेल 100%. ठीक आहे. बघा, प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, ऑप्शन सुद्धा तुमच्या स्क्रीनवर आहे. ज्यांनी अभ्यास केलाय त्यांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचे. ज्यांचा अभ्यास थोडासा कमी असेल त्यांनी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडून दाखवतो. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आला आहे. काय प्रश्न आहे मित्रांनो? प्रश्न आहे की 4/5 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 1/12 येईल. प्रश्न थोडासा कन्फ्युजनचा आहे आणि या टाइपचे प्रश्न पोलीस भरतीला हमखास येतात. 1 किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा येतात आणि इथे भरपूरसे विद्यार्थी कन्फ्युज होतात. ठीक आहे. म्हणूनच आपण कसं तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवत आणलेलं आहे. बरोबर. आता या प्रकारचे उदाहरण तुम्ही काही सेकंदात सोडू शकता, काही क्षणात. ठीक आहे. बघा नीट, प्रश्न काय होता? 4/5 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास. म्हणून मित्रांनो लिहून घेऊ आपण अगोदर. काय लिहायचंय हे बघा. प्रश्न आहे की 4/5 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास. कोणती संख्या माहिती का तुम्हाला? संख्या कोणती ती आपल्याला माहिती नाही, तीच आपल्याला काढायची आहे. म्हणून जेव्हा संख्या माहित नसते तेव्हा तिथे आपण काय लिहितो? तिथे आपण लिहित असतो एक्स. ठीक आहे. एक्स लिहिला म्हणजे 4/5 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास म्हणजे काय येईल? जेव्हा दोन संख्या एकत्र करायची असते तेव्हा बेरीज असते. एवढं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. ठीक आहे. जेव्हा 4/5 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास म्हणजे बेरीज येईल. आणि कोणती संख्या माहित नाही म्हणून आपण इथे एक्स घेतलेला आहे. तर उत्तर काय येईल मित्रांनो? उत्तर जेव्हा येतं तेव्हा आपण काय लिहितो? बरोबर. इथं बरोबरचं चिन्ह लिहिलं आपण. तर उत्तर काय येईल मित्रांनो? 1/12. 1/12. प्रश्नाची मांडणी अशा प्रकारची आहे. प्रश्नाची मांडणी जर तुम्ही केली तर काही क्षणात तुम्ही उत्तर सोडवू शकता. प्रश्न काय होता? 4/5 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 1/12 येईल. इथपर्यंत तुम्हाला कळालं? पहिलं उदाहरण आहे, नीट समजून घ्यायचं. नंतर पुढील उदाहरण काही क्षणात तुम्ही सोडवणार. ठीक आहे. जेव्हा अशा प्रकारचं उदाहरण असतं तेव्हा लक्षात ठेवायचं मित्रांनो, हा टॉपिक वेगळा असतो, म्हणजे हा ग्रुप वेगळा असतो आणि हा ग्रुप वेगळा असतो. ठीक आहे. आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे, म्हणजे ती संख्या काढायची जी संख्या कोणती आहे. म्हणून आपण काय करणार मित्रांनो? एक्स बरोबर हे जसं मांडणी करणार. आपण काय करणार? 1/12. ओके. इथपर्यंत कळालं तुम्हाला? एक्स हा ग्रुप जसं लिहिला आणि ही संख्या इकडून इकडे जाणार आहे. म्हणजेच काय? ही संख्या इकडून इकडे आली आणि ही संख्या इकडून तिकडे जाणार आहे. म्हणजेच काय होईल मित्रांनो? इथं प्लस येतं, इथं मायनस होईल. कळालं तुम्हाला? इथं वजा बाकीचं चिन्ह घेतलं जाईल. पहिलं उदाहरण नीट समजून घ्यायचं. पहिली संख्या इकडे आली आणि ही संख्या इकडे जाणार आहे. म्हणजेच काय येईल? प्लसच्या ठिकाणी मायनस, म्हणजे बेरीजच्या ठिकाणी वजाबाकी करावं लागेल. आणि ही संख्या जशी तशी लिहायची आपल्याला. 4/5. हे झालं आपलं आता मुख्य उदाहरण. इथपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे तुम्ही काही क्षणात उत्तर काढू शकता. का काढू शकता? कारण तुम्हाला मागील लेक्चर मध्ये शिकवलंय. तर अशा प्रकारचे असेल बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, तुम्हाला सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकवलं. प्रत्येक स्पेशल लेक्चर यावरती घेतलेलं आहे. आता काय मित्रांनो, इथं तुम्ही पोहोचलात म्हणजे तुमचं उत्तर निघलंय. कशा प्रकारे निघलं? आता तुम्हाला 12 आणि 5चा लसावी काढायचा आहे. कळालं तुम्हाला? लसावी कसा करणार तुम्ही? 12 आणि 5चा लसावी काय येईल? कोणती संख्या अशी आहे ज्या संख्येच्या पाड्यामध्ये 12 सुद्धा येतात आणि 5 सुद्धा, म्हणजे 12च्या पाड्यामध्ये कोणती संख्या अशी आहे आणि 5च्या पाड्यामध्ये कोणती संख्या अशी आहे ज्या संख्येमध्ये दोन्हींनी भाग जाऊ शकतो. ठीक आहे. बघूयात आपण. 12 1 12, हे 5 जसे तसे, परत 5 1 5, 5 जसे तसे. म्हणजेच काय मित्रांनो? यांचा लसावी काय येईल? यांचा लसावी येईल 12 गुणिले 5 म्हणजेच काय? 60. कळालं इथपर्यंत? 12 आणि 5चा लसावी काय येईल मित्रांनो? लसावी व मसावी हा प्रकरण तुम्हाला शिकवलेला आहे, तिथे तुम्हाला योग्यरित्या कळून जाईल. यांचा लसावी काय आला मित्रांनो? 60. तर मित्रांनो 60 इथं आपण पोहोचलेलो आहोत.
तर 12 आणि 5चा लसावी काय आला 60. तर इथं 60 जसे तसे लिहून द्यायचे 60 आणि इथं म्हणजे आता हे संख्या मांडायची तुम्हाला गरज नाहीये. ठीक आहे. आता मला सांगा एक जसं जसं आपण इथं लिहिणार मागील लेक्चरमध्ये तुम्हाला फक्त एवढी मांडणी कळाली आणि इथपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे मागील लेक्चरवर आधारितच पुढचं लेक्चर असतं आपलं, म्हणून तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं. लसावी काढला त्यानंतर इथं गुणिला बरोबर हे जसं तसं इथं लिहिलं आणि 60 येण्याकरता 12ला कितीने गुणावं लागेल म्हणजे 12 12 12 अशी किती वेळेस बेरीज करावं लागेल तर 5 वेळेस म्हणजे 12 पंचे 60. त्यामुळे इथं 5 येईल मित्रांनो. कळलं. 1 गुणिला 5 वजा इथं वजा चिन्ह आहे इथं वजा लिहिलं परत 5 5 आले इथं 5ला किती संख्येने गुणावं लागेल तेव्हा 60 उत्तर येईल. तर 5 गुणिला 12 केले तर 60 उत्तर येईल म्हणजे 5 5 10 50 आणि परत 5 दुने 10 म्हणजे या दोघांची बेरीज 12 आली. ठीक आहे. दोघांची बेरीज 60 आली पण 10 आणि 2 ची बेरीज किती आली 12 आली म्हणून इथे हे 4 तसे आपण लिहिले गुणिला 12 केले. कुठून आले 12 कळालं ना मित्रांनो. तुम्हाला सांगतो इथं 12 आणि इथे इथे 5 म्हणजे 12 पंचे 60 आणि 12 आलं 5 12 60. कळलं इथपर्यंत. म्हणजे हे 60 ज्या संख्येला खालच्या संख्येने गुणलं त्याच वरच्या संख्येला गुणायचं म्हणजे इथे पण 5 ने गुणणार आणि इथे 12 ने. हे बघा जसं जसं उतरवलं आपण खाली. त्यानंतर काय मित्रांनो जसे जसं आपण इथपर्यंत पोहोचलात नंतर परत तुम्हाला शिकवतोय म्हणून एवढा वेळ लागतोय. ठीक आहे. हे 60 जसे तसे आपण खाली लिहून घेऊयात. 60 लिहिले त्यानंतर 5 गुणिला 1 किती होणार 5च होणार. हे 5 वजा चिन्ह जसं तसं परत 12 चौक किती होता 12 1 12 12 दुने 24 आणि 24 दुने 48. कळालं. मग इथे 48 येणार मित्रांनो. इथपर्यंत तुम्ही पोहोचलात. काही क्षणात तुमचे उत्तर आले बघा. काही विद्यार्थ्यांनी उत्तर सुद्धा केव्हाचे काढून ठेवले. व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान उत्तरे तुम्ही काढलेले आहेत. तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू आहे. अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा. ठीक आहे. इथं तुम्ही आलात त्यानंतर काय करायचं मित्रांनो 48 मधून 5 वजा करा किती होणार 43 होणार. बरोबर. उत्तर काय येणार मित्रांनो याचं 43 भागीला हे 60 जसे तसे 43 भागीला 60 म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक बी 43 भागीला 60. व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही सर्वांनी. तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे. का तुमचं योग्य उत्तर आलं कारण तुम्ही हे सर्व काही अभ्यास केला दिवसभर आणि काही विद्यार्थ्यांनी प्रयत्न सुद्धा केले नाही. का केले नाही कारण त्यांना कळालं नव्हतं म्हणून त्यांना स्टेप बाय स्टेप शिकवण्यात आलं. आता तरीही काही विद्यार्थी म्हणतील की सर एवढा वेळ पोलीस भरतीला नसतो आमच्याकडे. एवढ्या वेळेमध्ये आम्ही कसं काय सोडवू शकता उदाहरण इतक्या वेळामध्ये तुम्ही सोडवू शकत नाही. ही गोष्ट खरी आहे. पण जसे जसे तुमची रिव्हिजन वाढेल नोट्स मध्ये हे भरपूर उदाहरणं आहे आणि हे उदाहरणं सुद्धा आहे. आपल्या स्पेशल टीमने 51 तज्ञांनी जी नोट्स बनवून लिहिलेली आहे आपली त्या नोट्स मध्ये हे सर्व उदाहरण आहे. आणि तुमची जेव्हा रिव्हिजन वाढेल तेव्हा तुम्ही काही क्षणात कशा प्रकारे सोडवू शकता बघा. तुम्ही काय करणार मित्रांनो ही मांडणी तुमच्या समोर असणार. फक्त ही मांडणीला तुम्हाला फक्त इकडे असं करावं लागले बघा. एक्स बरोबर काय येणार हे 1/12 येणार आणि डायरेक्ट गुणाकाराच्या ठिकाणी आपण काय करणार मित्रांनो अगोदर तुम्हाला स्टेप बाय स्टेप म्हणतो. इथून तुम्ही इथं आले त्यानंतर ही संख्या इकडे जाणार. कशी जाणार वजा होणार. बेरीजच्या ठिकाणी वजा येणार 4/5 येणार. लगेच तुम्ही यांच्या दोघांचा लसावी काढणार 60 इथं येणार मित्रांनो काय येणार 5 तुम्हाला कळालं नाही तर 5 वजा 48 नंतर काय येणार मित्रांनो 43/60. ऑप्शन क्रमांक बी. कसं काय सोडवलं तुम्ही हे उदाहरण. आता तुम्हाला काही विद्यार्थ्यांना कळालं पण नसेल की सर हे तुम्ही एवढा पटकन का सोडवलं. कसं काय सोडवलं 10 ते 20 सेकंद आणि जास्तीत जास्त 30 सेकंदात तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. कसं काय सोडवू शकता जेव्हा तुमची याची प्रॅक्टिस झालेली असेल. इंस्टाग्राम युट्यूब वरती तुम्हाला कोणतीही शॉर्टकट पद्धत सांगतील पण प्रत्येक उदाहरणाला ही शॉर्टकट पद्धत कामात पडणार नाही. पण आपण जी स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवलंय हीच पद्धत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कामात पडेल. तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तकात या प्रकारे सोडून बघा. काही क्षणात तुमचे उत्तरे निघतील. आणि त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा व्हेरी गुड ज्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले आणि योग्य उत्तर दिले सोडवलं ना काही क्षणात सुद्धा उत्तरे सोडवले आणि स्टेप बाय स्टेप सुद्धा सोडून दाखवलं. खूप छान उत्तर दिले मित्रांनो. तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड. बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. बघूयात कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे
आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे। पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो। सर्वांनी प्रश्न नीट वाचायचा आहे, ऑप्शन नीट वाचायचे, त्यानंतर सर्वांनी योग्य उत्तर द्यायचे। मागील लेक्चर तुम्ही लिहिलेलं असेल आणि मागील लेक्चर मधील गणित सुद्धा तुम्ही लिहिलेले असतील, त्याच स्वरूपामध्ये हे गणित आहे आणि आता सुद्धा आपण ते स्वरूप घेतलेलंच आहे, त्या टाइप मध्ये हे गणित आहे। पटकन सोडवा। प्रश्न काय नीट बघा। प्रश्न आहे की 2/3 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 1/8 येईल। प्रश्न काय आहे, 2/3 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 1/8 येईल। ज्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे झालेला आहे त्यांनी पटापट प्रश्न सोडवा, ऑप्शन नीट चेक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये पटकन उत्तर द्या। ज्यांना थोडेसे कन्फ्युजन असेल त्यांनी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोडून दाखवतो। ठीक आहे, बघा प्रश्न काय आहे। प्रश्न आहे की 2/3 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास म्हणजे बेरीज, ओके, कोणती संख्या मिळवल्यास संख्या माहित नाही म्हणून आपण x लिहिणार आणि उत्तर काय येणार मित्रांनो, त्याचं उत्तर येईल की 1/8। कळालं तुम्हाला? 2/3 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 1/8 येईल। ही झाली आपली मांडणी। त्याच स्वरूपमध्ये 2 टप्पे पण आणायचे, हा टप्पा अगोदर आपण इकडे लिहिणार। कसं लिहिणार? x बरोबर 1/8, इथं बेरीजचे चिन्ह आहे, म्हणजेच ही संख्या इकडे जाताना काय होईल, वजाबाकी होईल। ठीक आहे, इथं हे बेरीजचं चिन्ह आहे, आपण इथं वजा लिहिणार। 2/3 जसंच्या तसे लिहू आपण, 2/3। कळालं इथपर्यंत? सोप्या पद्धतीत चालू आहे शिकवणं। व्हेरी गुड, खूप छान उत्तर दिले, व्हेरी गुड मित्रांनो। काही क्षणात उत्तर दिले तुम्ही, खूप छान उत्तर दिले, व्हेरी गुड तुमच्या सर्वांसाठी। ज्यांनी प्रयत्न केले नसतील त्यांनी सुद्धा प्रयत्न करा योग्य उत्तर देण्याचं। किती छान उत्तर दिले, अजून मी सोडवलं सुद्धा नाही तरी तुम्ही योग्य उत्तर दिलेले, खूप छान उत्तर दिले, सर्वांसाठी व्हेरी गुड। पण ज्यांना कळालं नाही त्यांच्यासाठी आपल्याला शिकावं लागेल, कारण नवीन विद्यार्थी आहे आपल्याकडे आणि त्या नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला पुढे घेऊन जायचंय। खूप छान उत्तर दिले, सर्वांसाठी व्हेरी गुड। बघा x आपण हे इथे लिहिलं आणि 2/3, इथे 2/3 बेरीज मध्ये ना, तर आपण इथं वजाबाकी केली त्याची, कारण ही संख्या इकडून इकडे आलेली। ओके, इथपर्यंत कळालं? नंतर परत मित्रांनो x बरोबर 8 आणि 3 चा लसावी काढायचा। 8 आणि 3 चा लसावी काढा, पटकन लसावी काढा। किती येणार मित्रांनो? 8 आणि 3। कोणती संख्या अशी आहे ज्या संख्येला 8 ने पण भाग जाईल, 3 ने पण भाग जाईल? भागाकार करा किंवा गुणाकार करा किंवा तुम्हाला वाटेल ती पद्धत वापरा, तुम्हाला लसाई मसाई सर्व शिकवलेलं आहे। काय येईल मित्रांनो? 8 गुणिला 3 म्हणजेच 24, 8त्रिक 24। ओके, यांचा लसावी काय आला मित्रांनो? 8त्रिक 24। मग इथं आपण 24 लिहून घेऊ। कळालं इथपर्यंत? 24 आपण लिहिले। ही संख्या 1 जशी तशी आपण इथे लिहू, गुणिला 8 ला किती वेळेस गुणल्यानंतर उत्तर 24 येईल? 8त्रिक 24 म्हणजे 8 ची 3 वेळेस बेरीज केली किंवा 8 ला 3 ने गुणल्यानंतर उत्तर 24 येईल। त्याचप्रमाणे इथं आपण 3 लिहूया। ओके, परत वजाबाकी 3 ला किती संख्याने गुणल्यानंतर उत्तर 24 येईल? तर 8 आपलं 3 3 8 आहे 24, म्हणजे 3 ला 8 वेळेस गुणल्यानंतर। ठीक आहे, म्हणून मित्रांनो 2 ला आपण इथे लिहिणार, गुणिला इथे 8 करणार। कळालं? तुम्हाला मागील लेक्चर मध्ये सुद्धा शिकवलंय, त्याच स्वरूपमध्ये आहे हे। नाही कळालं, काही विद्यार्थ्यांना कळालं नसेल, ठीक आहे, आपण हे पुसून घेऊयात। ठीक आहे, तुम्हाला परत दुसरी नवीन मांडणी सांगतो, कशा प्रकारे मांडणी येईल हे बघा। 1/8 वजा 2/3 हे झालं। लसावी काय आला यांचा? लसावी आलेला आहे 24, तर गुणिला 8 ला किती वेळेस गुणल्यानंतर 24 येईल? तर 3 वेळेस, मग इथं पण 3 करायचं। ओके, खालची संख्या जी तेवढीच वरची संख्या। 3 ला कितीने गुणल्यानंतर 24 येईल? 3 ला 8 ने गुणल्यानंतर 24 येईल। तर हे 8 ला आपण खाली गुणलं, त्या संख्येला वरती गुणायचं, म्हणजे हे 8। आता कळालं? काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा शिकावं लागेल आपल्याला, म्हणून ही परत एक स्टेप वाढवली आपण। इथपर्यंत कळालं मित्रांनो? बस मग आता 8त्रिक 24 आणि 8त्रिक 24 बरोबर। इथं 3 गुणिला 1 किती येणार? 3। 8 दुने 16, वजाबाकी इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा 16। कळालं? आता यांची वजाबाकी करा फक्त, फिनिश उत्तर। 16 तून 3 गेल्यानंतर किती होणार? उरणार 13। वजा चिन्ह जसंचे तसं, भागीला हे 24। कळालं मित्रांनो? जसे जसे आपण मांडणी केली, उत्तर केलं, ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर आलेलं आहे।
किती क्षणात उत्तर दिले. तुमच्यासाठी स्टेप बाय स्टेप सुद्धा वाढवली, एक स्टेप सुद्धा वाढवली मित्रांनो. खूप छान उत्तर दिले. बघा मी सोडवण्याच्या अगोदर कित्येक विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले होते. त्या सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान प्रकारे अभ्यास चालू तुमचा. अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा. फक्त पोलीस भरती काही दिवसांवरती येऊन टेकलेली आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, फक्त अभ्यास कंटिन्यू करावा लागेल. अभ्यास तुम्ही कंटिन्यू केला तर काही क्षणात तुम्ही यांचे उत्तर देऊ शकता. आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी दिले. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत फक्त तुम्ही पाहू नका, तर तुम्ही प्रयत्न करा. तुमच्यासाठी एकदम बेसिक लेवल ही, बेसिक लेवल. आणि काही विद्यार्थी म्हणतील की सर याला भरपूर वेळ लागतो, तर वेळ लागत नाही, तुम्हाला शिकवतोय स्टेप बाय स्टेप म्हणून तुम्हाला इतका वेळ लागतोय. नाहीतर तुम्ही इथल्या इथं भाग देऊ शकता. तुम्हाला इथं लगेच कळणार 24, कळलं 24. तुम्ही इथं आले लगेच तुम्हाला लसावी मसावी कळणार 24. पटकन इथं वजाबाकी केली, इथलं दोन स्टेप मध्ये 20 ते 30 सेकंदामध्ये उत्तर सोडवू शकता तुम्ही. पण कधी सोडवू शकता, जेव्हा तुमचे रिव्हिजन झालेले असेल. असे कित्येक उदाहरणं नोट्स मध्ये दिलेले आहे. नोट्स तुमच्याकडे सर्वांकडे आहे. दिवसभर प्रॅक्टिस करा. ज्यांच्याकडे नसतील त्यांनी पटापट घेऊन घ्या. नोट्स वरती बेस्ट ऑफर चालू आहे आणि या ऑफरचा फायदा करून घ्या. खूप छान उत्तर दिले त्या सर्वांसाठी मित्रांनो, सर्वांसाठी व्हेरी गुड. पुढील कोणता प्रश्न महत्वाचा तुमच्या स्क्रीनवर येणार आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे आता सर्वांनी सोडवायचंय. थोडासा कन्फ्युजनचा प्रश्न आहे, पण सर्वांनी सोडवा. आणि हा प्रश्न महत्वाचा आहे जो आता तुमच्या स्क्रीनवर येणार आहे. तो मुंबई पोलीस भरतीला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो. प्रश्न पूर्ण बघा, ऑप्शन पूर्ण बघा. ज्यांनी प्रयत्न केले नव्हते त्यांनी सुद्धा प्रयत्न करा आणि त्याचं योग्य उत्तर पटापट सोडून मला पाठवा. लाईव्ह चॅट मध्ये सर्वांना दिसतं की कोण किती पटापट उत्तर देतं. आणि घाई करू नका, फक्त प्रश्न नीट वाचा आणि ऑप्शन नीट वाचा आणि प्रयत्नांचे योग्य उत्तर द्या. बघूयात प्रश्न काय आहे. प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न थोडासा कन्फ्युजनचा वाटू शकतो तुम्हाला, पण सोप्या पद्धतीचा प्रश्न. काय प्रश्न आहे, 3/8 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 2/5 येईल. हा प्रश्न मुंबई पोलीस भरतीला आलेला आहे, म्हणून सर्वांनी नीट सोडवायचा आहे. प्रयत्न करा, चुकले तरी काय हरकत नाही, पण प्रयत्न करा. बघ कदाचित तुमचं योग्य उत्तर येऊ शकतं आणि भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येतील मला माहिती आहे. ठीक आहे, प्रश्न काय आहे मित्रांनो, प्रश्न आहे की 3/8 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास, कोणती संख्या कोणती ती, तर ती आहे एक संख्या. कोणती संख्या ओळखूयात आपण. ठीक आहे, कोणती संख्या मिळवल्यास उत्तर येईल 2/5. कळालं इथपर्यंत. प्रश्न आहे की 3/8 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 2/5 येईल. इथपर्यंत तुम्हाला कळालं. आता पटापट मांडणी करा आणि त्याचं योग्य उत्तर द्या. ठीक आहे, याचे त्याच नेहमीप्रमाणे 2 टप्पे पडणार. हे संख्या जशी तशी इकडे मांडूयात आपण. कशी, x बरोबर 2/5. कळालं, 2/5 आणि प्लस चिन्ह आहे ते एकदम मायनस होणार, वजा होणार. का होणार वजा, कारण ही संख्या आपण इकडे मांडली, ही संख्या इकडे केली. व्यस्त नाही केलं तर ही संख्या फक्त चेंज केली जागा. ओके, 3/8 जसे तसे मांडले आपण. 3/8 इथपर्यंत कळालं. 2/5 जसे तसे आले, 3/8 असे आले. म्हणजेच ही संख्या कोणती ते कळायचं आपल्याला. त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे काय करायचं, 8 आणि 5चा लसावी काढा. किती येणार लसावी त्याचा, लसावी इकडे बघा. 5 आणि 8चा लसावी काढला, किती येणार, 5 1 5, 8 1 8, 8 5 40. 5 गुणिला 8 बरोबर 40. याचा लसावी आलेला आहे. लसावी कळाला मित्रांनो. तुम्हाला सर्वांना लसावी मसावी प्रकरण शिकवलंय, त्याची रिव्हिजन सुद्धा घेतलेली आहे, म्हणून त्यांचा लसावी काय येईल मित्रांनो 40. पण काही विद्यार्थ्यांना कळणार नाही कशा प्रकारे लसावी काढला जातो, म्हणून परत एकदा सांगतो. हे जसे तसे आपण मांडणी करू. परत 2/5 वजा 3/8. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. 40 येण्याकरिता 5 ला कितीने गुणावं लागेल, 40 येण्याकरिता 5 8 40. ओके, मग इथं 8 करणार, इथं पण आपण 8 ने गुणणार. इथपर्यंत कळालं. त्यानंतर 8 ला किती संख्याने गुणल्यानंतर 40 उत्तर येईल, 8 45. म्हणजे 8 गुणिला 5 बरोबर 40. परत 5 बरोबर 40. ही संख्या वरती मांडणी करायची. परत गुणिला 5. इथपर्यंत कळालं. व्हेरी गुड, खूप छान उत्तर दिले. व्हेरी गुड मित्रांनो. बघा अजून मी सोडवलं सुद्धा नाही तरी या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले. खूप छान उत्तर झाले मित्रांनो तुमच्या सर्वांचं. अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास करा, फक्त शेवटपर्यंत टिकून राहा. जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत टिकणार तर तुमचे सर्वांचे योग्य उत्तर येतील. ओके,
इथपर्यंत कळालं. आता काय 8×45 8×45 40 जसे तसे लिहिले आपण भागीला 8×2 = 16 8×2 = 16 वजा चिन्ह इथं वजा चिन्ह दिसतंय ना तुम्हाला वजा चिन्ह जसं तसं 3×5 = 15 3×5 = 15 करा पटकन 16तून 15 गेल्यानंतर किती उरणार 16तून 15 गेल्यानंतर तुमचं उत्तर येणार मित्रांनो 1 वजा 40 जसे तसे खाली वजाने भागीला. ओके याचं उत्तर काय येणार मित्रांनो याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक ए 1/40. व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही सर्वांनी 1/40 याचं योग्य उत्तर निघलेलं आहे. किती दिसायला किती कठीण प्रश्न होता पण काही क्षणात तुम्ही सोडवला. का सोडवला कारण तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा आणि या वर्षी तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. खूप छान उत्तर दिले आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले त्यांच्या सर्वांसाठी व्हेरी गुड. एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे सर्वांचं. अशाच प्रकारे कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा आणि तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होईल. बघूयात कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. आणि लेक्चर झाल्यानंतर या टॉपिकवर 100 मार्कांची प्रश्नपत्रिका सुद्धा आहे ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी प्लस अशा प्रकारचे फसवे प्रश्न सर्व काही ऍड असणार आहे. म्हणून चांगल्या प्रकारे नीट समजून घ्या. लेक्चर झाल्यानंतर 100 मार्काचा पेपर सुद्धा द्या. बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे त्याचं योग्य उत्तर काय नीट बघा. प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न आहे की 1/3 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 3/12 येईल. प्रश्न थोडासा महत्वाचा आहे म्हणून सर्वांनी नीट सोडवायचा आहे आणि सर्वांचे योग्य उत्तर आता आलेच पाहिजे. एकाचं सुद्धा उत्तर चुकायला नको. जे प्रयत्न करत नसतील त्यांनी सुद्धा प्रयत्न करून फटाफट लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्या. लक्षात घ्या सोप्या पद्धतीत शिकवले या पद्धतीत कोणी शिकवणार नाही तुम्हाला. अगदी बेसिकहून बेसिक पद्धत शिकवलेली आहे. त्याचबरोबर ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न सुद्धा तुम्हाला बेसिक पद्धतीत शिकवले. ओके प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाची मांडणी करून घ्या. 1/3 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 3/12 येईल. 1/3 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 3/12 येईल. प्रश्न सोपा आहे सर्वांनी पटापट सोडवायचंय. ज्यांना कळत असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या लाईव्ह चॅट मध्ये. ज्यांना कळत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकवतो. ठीक आहे बघूयात प्रश्न काय आहे. याचा 1/3 मध्ये कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 3/12 येईल. यांचे 2 टप्पे पाडा. हा टप्पा इकडे घ्या x बरोबर 3/12 इथपर्यंत कळालं. x बरोबर 3/12 त्यानंतर बेरीज करा पण ही संख्या इकडे आल्यामुळे काय होईल वजाबाकी होईल. ठीक आहे इथं आपण काय करणार वजाबाकी. ही संख्या इथं बेरीज होती इथं वजाबाकी होणार आणि ही संख्या इकडे जाणार म्हणजेच काय 1/3. आता काय करणार मित्रांनो नंतर लसावी काढायचं आहे. लसावी कधी सोप्या पद्धतीने 12 आणि 3 चा लसावी काढा. 3 ने भाग जातोय 3 × 3 3 × 12 किती उरला 4 उरला परत 4 × 4 म्हणजे 4 × 3 = 12 उत्तर. ठीक आहे त्यांचा लसावी काढला मित्रांनो यांचा लसावी आलेला आहे 12. ठीक आहे आता काय तीच पद्धत आपली नेहमीप्रमाणे किती लिहिणार आपण इथे 12 वजा 3 भागीला 3 वजा 1. ठीक आहे 12 येण्याकरिता 12 ला कितीने गुणावं लागेल 12 ला 1 नेच गुणावं लागेल तेव्हा 12 × 12 येईल म्हणजेच गुणिला 1. तसंच वरच्या संख्येला सुद्धा 1 ने गुणायचं कळालं इथपर्यंत. त्यानंतर 3 गुणिला किती संख्या करावं लागेल तेव्हा 12 उत्तर येईल. 3 गुणिला 4 केल्यानंतर 12 उत्तर येईल. तसंच वरच्या गुणिला 4 कळालं इथपर्यंत सोप्या पद्धतीत. त्यानंतर मित्रांनो जसे तशी मांडणी करायची 12 × 12 3 × 12 हे 12 जसे तसे लिहिले आपण. परत 3 × 1 3 वजा चिन्ह जसं तसं 4 × 1 4 कळालं इथपर्यंत. आता 4तून 3 गेले किती उरणार वजा 1 आणि 12 जसे तसे उत्तर काय आलं मित्रांनो उत्तराला ऑप्शन क्रमांक सी 1/12. व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी. सर्वांचे योग्य उत्तराला एकाचं सुद्धा उत्तर चुकलेलं नाहीये. मी प्रश्न सोडवण्या अगोदरच या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले होते. खूप छान उत्तर दिले सर्वांसाठी व्हेरी गुड. सर्वांचे योग्य उत्तर आले मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की सर्वांचे योग्य उत्तर येतील. व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी तुमच्या सर्वांचं व्हेरी गुड.
मित्रांनो जाणून घ्या, काही विद्यार्थी फक्त पाहताय आणि काही विद्यार्थी पटापट उत्तर देत आहे. का देतात मित्रांनो? कारण ते स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात, डिजिटल स्वरूपाचा अभ्यास करतात. कॉम्पिटिशन किती जबरदस्त वाढलेले मित्रांनो, त्याचा विचार करूनच आपली 51 जणांच्या टीमने या सर्व नोट्स खास तुमच्यासाठी बनवलेल्या आहे. या नोट्स फक्त तुमच्याच लक्षात ठेवायचं, या नोट्स तुमच्या यशाचे गुरुकिल्ले ठरणार आहे. या संपूर्ण नोट्स पोलीस भरतीचा अभ्यास, सर्व प्रकारचा अभ्यास करून बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही आहे यामध्ये. 51 जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून, दिवस रात्र अभ्यास करून या नोट्स खास तुमच्यासाठी काढलेल्या. या नोट्स तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. गणिताच्या नोट्स तुम्ही घेतल्या तर गणितासाठी कोणतंच पुस्तक घ्यायची गरज नाही. सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या गणिताच्या नोट्स काढलेल्या आहे आणि नैसर्गिक भाषेमध्ये एकदम सोप्या स्टेप मध्ये तुमच्या समोर मांडलेलं आहे. कोणतं पुस्तक घेऊ नका. तसंच मराठी व्याकरणाची नोट्स, मराठी व्याकरणाची इतकी जबरदस्त नोट्स आहे की 17 पुस्तकांचा अभ्यास करून ही मराठी व्याकरणाची नोट्स काढलेली आहे. एकदम सुटसुटीत आणि एकदम सुंदर आणि स्वच्छ अक्षरामध्ये खास तुमच्यासाठी मित्रांनो. नोट्स घेतल्यानंतर तुम्हाला कोणतं पुस्तक घ्यायची गरज नाही. जबरदस्त नोट्स आहे, जबरदस्त अभ्यास तुमचा यामधून कव्हर होणार आहे. याचप्रमाणे गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरणचा प्रश्नसंच, भूमिती, सर्व काही नोट्स अवेलेबल आहे. आणि या नोट्स घेतल्यानंतर तुम्हाला एक स्पेशल बॅच सुद्धा मिळते. त्या बॅच मध्ये तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर तुम्हाला दिवसभरचा अभ्यासाचं शेड्यूल आणि जबरदस्त असा अभ्यास केला जातो. लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर सर्व काही अगदी मोफत मिळतं. नोट्स तुमच्या यशाचे गुरुकिल्ले आहे आणि तुमच्या बाजूच्या बेंचवर बसणाऱ्या मुलाकडे सुद्धा या नोट्स आहे, पण तो तुम्हाला देणार नाही. का देणार नाही? कारण ते याचे यशाचे गुरुकिल्ले आहे आणि तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही सुद्धा कोणाला द्यायचं नाही. लक्षात आलं? आणि जाणून घ्या मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे, जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात. अगदी मोफत. यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे. ती म्हणजे काय? हे बघा, हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल. जे तुम्ही आता पाहताय तेच चॅनल आहे हे. या चॅनलला तुम्हाला काय करायचं? फक्त सबस्क्राईब करायचं. लाल कलरचे जे बटन दिसतं त्या लाल कलरच्या बटनावर क्लिक करा, म्हणजे चॅनल सबस्क्राईब होईल. त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तो स्क्रीनशॉट शेअर करा. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला एक व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला दररोजच्या लाईव्ह लेक्चर, डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत मिळतील. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तिथे या टॉपिकवर प्लस गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, भूमिती, मराठी व्याकरण प्रश्नसंच असं सर्व काही मिक्स खतरनाक अशी 100 मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर येते. सर्वांनी तो पेपर सोडवायचा आहे. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.